एका चार्जसाठी वेळ किती लागतो आणि किती पैसे लागतो हे महत्त्वाचं. नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर संधान तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आज इथं रिस्टा एस हे मॉडेल. आणि ह्या गाडीबद्दल बरेचसे लोकांचे गैरसमज असतात आणि हे गैरसमज दूर करण्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. पण समज जे बरेचसे असतात ते रेंज ॲक्च्युअल रेंज ही गाडी किती देते हे आज आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. आता इथून जर बघितलं तर आपलं प्रॅक्टिकल तुम्हाला मी आता दाखवणार आहे ऑडोमीटर. त्याच्यावरती आपण किलोमीटर स्टार्ट करणार आहोत आणि आपण शेवट येईपर्यंत किती किलोमीटर ॲक्च्युअल रेंज देते हे आपण बघणार आहोत. तर आपली जी गाडी आहे 2.9 किलोवॅट बॅटरीवाली गाडी आहे आणि जवळजवळ कंपनीला क्लेम केला आहे 123 किलोमीटर ही रेंज देते. त्यानंतर एका चार्जमध्ये या गाडीला ॲक्च्युअल पैसे किती लागतात हे पण आपण ॲक्च्युअल बघणार आहोत. हे सर्व मी जवळजवळ 6 महिने गाडी घेऊन झालेली आहेत. त्या 6 महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी मी टेस्ट करून आणि ह्या गाडीचे जवळजवळ आता किलोमीटर जे आले आहे ते 3000 किलोमीटर झाले आणि 3000 किलोमीटर नंतरचा हा ओनर रिव्ह्यू मी तुम्हाला देत आहे. या ओनर रिव्ह्यूमध्ये मला काय अडचणी आल्यात, काय पॉझिटिव्ह आहेत, काय निगेटिव्ह आहेत, सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तसं सांगणारच आहेत. त्याचबरोबर ही गाडी खरोखर ॲक्टिवाला रिप्लेस करू शकते का हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 350 किलोमीटर आणि चार्ज आपली 100% आहेत. जीप मोडमध्ये आपलं 80 किलोमीटर दाखवते आणि इको मोडमध्ये आपल्याला 100 किलोमीटर दाखवते. पण ॲक्च्युली कंपनीने दाखवल्याप्रमाणे कंपनी 123 किलोमीटरचा क्लेम करते. पण ॲक्च्युली ही गाडी जवळ तुम्हाला एका चार्जमध्ये 100 किलोमीटर चालेल इतकंच अंतर आपल्याला दाखवत असते. रुंद सीट आहेत खूप आणि त्यावरती आपल्याला 2 हेल्मेट हे फ्री मिळाले आहेत. हे 2 हेल्मेट आपल्या जोडीने फिरण्यासाठी. तर ॲक्च्युली हा सीटचा एरिया तसं पाहायला गेलं तर भरपूर मोठा एरिया आहे हा आणि 3 सीट आरामशीर याच्यावरती बसून आपण प्रवास हा करू शकतो. फर्स्ट प्रायोरिटी आपली प्रोटेक्शन किंवा आपलं जे संरक्षण आहे त्याच्यामुळे हेल्मेट हे सगळ्यांनी घातलंच पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही कुठेही जाण्याच्या अगोदर हेल्मेट प्रेफर करतो. चला तर आपण निघूया आपल्या राईडसाठी. जवळजवळ आपला हा जो रस्ता आहे हा जवळजवळ 9 ते 10 किलोमीटर असा आपला ट्रॅफिकचा रस्ता असणार आहे. गाडीची स्पीड जर बघितलं 25, 30, 35 अशा स्पीड आपली गाडी चालते अशा ट्रॅफिकमध्ये. बघूया आता किलोमीटर आपलं झालेलं आहे 153. नाशिकमध्ये असं एक कुंभमेळ्याचे काम चालू असल्यामुळे बराचसा रस्ता आपला खराब पण बघायला मिळतो कारण कुंभमेळा आहे नाशिकचा. जवळजवळ आपला आता जवळजवळ 10 किलोमीटर प्रवास हा आपला पूर्ण सिटीमधून झाला आहे. इथून आपल्या उड्डाणपूल चालू होत आहे, इथून आपला हायवे चालू होत आहे. हा आहे नाशिक मुंबई हायवे. हाय स्पीड 45 आहे. डबल सीट्स आहे. सुरुवातीला ही गाडी फक्त आणि फक्त 60 किलोमीटर रेंज एका चार्जमध्ये द्यायची. परंतु जसं किलोमीटर वाढत गेलं तसतशी रेंज ही वाढत गेली. म्हणजे जवळजवळ 2 ते 2500 किलोमीटर नंतर तुमची रेंज ही वाढत चालते. ह्या गाडीचे वजन ॲक्टिवापेक्षा जास्त आहे. वजन जास्त असल्यामुळे ही गाडी रोडला अगदी चिपकून चालते. थोडंसं ऊन कमी असल्यामुळे ढगाळ वातावरणामुळे मस्त वाटतंय. खरं डॅमवरती निघाला आहे. तुम्हाला डॅमवरचं वातावरण वगैरे दाखवणारच आहोत. तर हा सुंदर असा रस्ता मुंबई नाशिक हायवे. हे छोटंसं गाव आहे वाडीमध्ये. आपण ज्या रस्त्याने चाललो आहे तो आहे नाशिक ते आवरली जवळ एक डॅम आहे. त्या डॅमपर्यंत आपण जाणार आहोत आणि तिथून आपण त्र्यंबक मार्गी नाशिकला परत येत आहोत. ही गाडी इको किंवा जीप मोडमध्ये जरी चालवली तरी रेंजमध्ये फारसा फरक पडत नाही. गाडीचं किलोमीटर आता आपण बघूया किती किलोमीटर झालं हे. स्विच ऑन करतो. जवळजवळ आपण 182 म्हणजे 150ला आपण निघालो होतो. आता 82 म्हणजे 60, 70, 80 जवळजवळ 32 किलोमीटर आपलं अंतर झालं आहे. किलोमीटर रेंज बघितली आहे आणि त्याबरोबरच आपण हा निसर्गाचा छानसा आनंद घेतानाचा एक पावसाळ्यात हा एरिया म्हणजे स्वर्ग. इगतपुरी म्हणजे नाशिकचा स्वर्ग म्हणतात. अगदी स्वर्गासारखा अनुभव येतो. आता सांजगाववरून हा आवरलेला रस्ता आला. हा आवरली गाव आहे आणि इथून पुढं आम्ही ह्या डॅमच्या रस्त्याने पुढे जातोय. चलो. या गाडीच्या वॉरंटीचा जर विचार केला तर ही गाडी 5 वर्ष 60,000 किलोमीटर जे आधी पूर्ण होईल ते. आणि हिच्या तुलनेत जर बजाज चेतक किंवा TVSची iQube जर विचार केला तर त्यांना 3 वर्ष आणि 50,000 किलोमीटर ही वॉरंटी आहे. तर मित्रांनो आपण नाशिक पासून इथे आवरली डॅम पर्यंत आलो आहेत
आणि गाडी जर सांगायचं ठरलं तर तुमच्या माहितीसाठी गाडी आता 59 किलोमीटर अजून चालेल. डिकीचा जर स्पेस बघितला तर भरपूर मोठा असा स्पेस आहे. याच्यावर 2 हेल्मेट इझिली याच्यामध्ये बसू शकता. आणि एवढी मोठी डिकी मला वाटतं पुढल्याच स्कूटीची आतापर्यंत एवढी मोठी डिकी तुम्ही बघितलं असेल, एवढी मोठी डिकी आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर हे एक चार्जर आहे. हे चार्जर आपण लावून चार्जिंग करू शकतो. आणि विशेष महत्वाचं मला सांगायचं तुम्हाला म्हणजे असं का एका चार्जसाठी वेळ किती लागतो आणि किती पैसे लागतो हे महत्वाचं सांगायचा पॉईंट तुम्हाला राहिला आहे. तर एकदा जर चार्जिंग करायला लावली आपण गाडी तर किमान आपल्याला 7 तास आपल्याला एक चार्जिंगसाठी लागतात. म्हणजे पुष्कळ असा वेळ लागतो. ते जर तुम्ही बजाजची चेतक जर बघितली तर 2.5 ते 3 तासामध्ये एक फुल चार्ज तुम्हाला बघायला मिळते गाडी. ही कंपनीने गाडी क्लेम केलेली आहे 123 किलोमीटरची रेंज. परंतु ऍक्च्युअल जर गाडीचा स्विच जरी ऑन केला तरी आपल्या गाडीची 100 किलोमीटर रेंज दाखवते. आणि जीप मोड मध्ये जर केला, जो आपण स्पोर्ट मोड म्हणून वाटलं तर तो फक्त 80 किलोमीटर दाखवतो. आणि ऍक्च्युअल देते किती प्रॅक्टिकली आपण तो बघणारच आहोत. 187.9 किलोमीटर आपल्याला दिसत आहे. तर आपल्या घरून जेव्हा निघालो आपण 3150 किलोमीटर होतं. तर आतापर्यंत आपण एवढे किलोमीटर चालत आलोय. आणि आपलं बाकी किलोमीटर आहे 59. म्हणजे अजून आपण 59 किलोमीटर हे चालू शकतो. आणि एक सर्वात महत्वाचा पॉईंट तो म्हणजे एका चार्जसाठी आपल्याला किती युनिट लागतात. युनिट लागण्यापेक्षा आपल्या एका चार्ज मध्ये आपली गाडी किती पैसे लागतात हे फार महत्वाचं आहे. आपल्याला एका चार्ज साठी आपल्याला लागतात 30 ते 35 रुपये आपल्याला हे चार्ज साठी लागतात. आतापर्यंत आपली गाडी 3000 अजून कुठल्याही प्रकारचं सर्व्हिसिंग वगैरे झालेलं आहे. तर 5000 नंतर पहिली सर्व्हिसिंग आपल्याला सांगितली आहे. तर बघूया आपण शेवटी फायनल आउटपुट आपल्याला काय निघतंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. सस्पेन्शन तर खूप चांगलं आहे आणि त्याच्यामुळे चालायला अगदी आरामदायी गाडी तुम्हालाही वाटते. इको मोड वरती आता चांगल्यापैकी इथे चढ असल्यामुळं गाडी स्पीड पूर्ण बघूया कितीपर्यंत येत आहे. कारण त्याच्यावरती आपला स्पीड जवळजवळ 18 पर्यंत कमीत कमी झालेला आहे. थोडं छानसा रस्ता, सूर्याचा ढगांमधून येणारा लाईट, डोंगरावरती पडलेला लाईट खूप छान वाटतोय. सर्व प्रकारचा रस्ता आपण बघितला. खराब रस्ता असेल, हायवे असेल, असे घाटातले येते. आता घाट दिसतोय तुम्हाला, घाटातले रस्ते असेल, अशा सर्व एरियात आपण ही गाडी चालवली आहे. तर पावसाळ्यामध्ये जर इकडे आलं खूप फिरायला चांगलं वाटतं. डायरेक्ट त्र्यंबकवरून आपण घरी जाणार आहोत. तर आपल्या गाडीत जर किलोमीटर जर बघितलं तर आपल्याला रेंज आहे आपली 46 किलोमीटर दाखवते. आणि मास्तरवाडी गावाचं काय नाव आहे, छान मास्तरवाडी. अशा सुंदर अशा वातावरणामध्ये आम्ही दोघं जण मस्त आपल्या एथर गाडीवरती आपण प्रवास करतोय. ही आपली एथर गाडी. या एथर गाडीवरती ह्या छान निसर्गाचा आपण आनंद घेत चाललेला आहे. इथे घाट लागला आहे आणि घाटामध्ये स्पीड जर बघितलंय तर अगदीच कमी 18, 17, 16, 15, 14, 15. घाटामध्ये डबल सीटला इको मोडमध्ये ह्या स्पीडला गाडी चालते. एवढे कमी स्पीडला गाडी चालते. पण ही जर मी जीपला जर टाकली तर जीपला खूप फास्ट चालेल. 19 किलोमीटर बाकी आहे. 5-6 किलोमीटरपासून सिटीमध्ये ड्राईव्ह करतोय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज घरी पोचलो आहेत. आणि आपलं जे किलोमीटर झालं आहे ॲक्च्युअली ते आता मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर पर किलोमीटर गाडी आपल्याला जशी दाखवते मीटरमध्ये त्याप्रमाणे आपल्याला ॲक्च्युअल रेंज ती देते. म्हणजे कुठल्याही प्रकारचा फरक आपल्या किलोमीटरमध्ये बघायला मिळत नाही. जे ॲक्च्युअल मीटरमध्ये दाखवले आपले 100 एका चार्जमध्ये, तर 100च किलोमीटर आपल्याला मायलेज तिने दिलेलं आहे.